जस्ट फील करा धुकं आणि हवा. हां विंडमिल आहे. सुप्रभात मित्रांनो. अराऊंड 5:30ला आम्ही कात्रज स्नॅक पार्क आमचा मीटिंग पॉईंट होता, तिथून राईड सुरू केलेली. पण गोप्रोचा काही इश्यू झाल्यामुळे आता सातारा हायवेला आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. तिथं इश्यू रिझॉल्व करून मी व्लॉग चालू करत आहे. चला तर मग फटाफट मला जॉईन व्हा. आणि आपण आज जाणार आहोत साताराकडे. सातारा इथून अराऊंड 33 किलोमीटर. ऑलरेडी सकाळपासून 98 किलोमीटरची राईड आपली झालेली आहेत. 7:50 आता झाले आहेत. आणि आपण आहोत मुंबई बेंगलोर हायवेवर. इथून आपण जाणार आहोत आता छानपैकी निसर्गाच्या सान्निध्यात असलेले चालकेवाली विंडमिल. सुंदर वातावरण आणि सुंदर रोड. पावसाच्या आशा येऊन आम्ही सगळ्यांनी रेन कवर वगैरे ऑलरेडी केले आहेत. आपल्या पुढे जे आहेत ते राईडचे लीड आणि मागे फाईल. गेल्या 2-3 आठवड्यापासून हाच प्रॉब्लेम येतोय गोप्रोला. लास्ट 2-3 संडेज छान छान राईड झाल्या आहेत. बोरघाट, सासवड तो एरिया, सासवड एरिया. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या गोप्रोने आपल्याला प्रॉब्लेम केल्यामुळे त्या राईड्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलेलो नाही. होप आजही रेकॉर्डिंग होत आहे आणि आजचा व्लॉग तुमच्यापर्यंत येईल. कृपया व्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि एक कमेंट नक्की सोडा की व्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे, किंवा व्लॉगमध्ये काही कमी असेल तर फ्रीली तुम्ही सांगू शकतात. सो दॅट काही इम्प्रूव्हमेंट असतील तर मी त्या करू शकतो. ओके, चला. सकाळचे 8 वाजले आहेत. अतिशय मोकळा हायवे. मोकळा असला तरी स्पीड लिमिट ग्रुपमुळे कोणीही जास्त फार काही फास्ट जात आणि समोर जे लीड आहे त्याला कोणीही ओव्हरटेक करू शकत नाही. ग्रुपचा नियम आहे. साताऱ्याहून कोणी बघत असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा व्लॉगला. ऊन सावलीचा छान खेळ चालत आहे. ढग आडवे आले की एकदम असा अंधार झाल्यासारखं वाटतं आणि ढग गेले की परत ऊन म्हणजे सकाळचं कोवडं ऊन. चला जुने वडांची झाडं. वाव. छोटा रोड असल्यामुळे आता सिंगल लाईन फॉर्मेशनमध्ये आम्ही जाऊ, म्हणजे एका मागे एक सेफ डिस्टन्स ठेवत. पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे छान हिरवळ. आणि हा रस्ता छोटा असला तरी छान आहे. टारमॅक रोड. जर सगळे राईड एन्जॉय करायला आले असतात म्हणून कोणालाही अशी घाई नसते. वातावरणात छान एंडल झालं की राईड एन्जॉय करायला छान वाटतं. सभोवतालचं वातावरण तर वाई, सातारा, महाबळेश्वर हा परिसर ऑलरेडी खूप सुंदर आहे. आणि त्यात अजून पावसात आलं म्हणजे सोने पे सुहागा. 12ही महिने हा एरिया सुंदर असतो.
चहा ब्रेकसाठी आता आपण थांबलेलो. Ships from the south storming along the shoreline. Those who were right came here with nothing more than dreams of a brighter sun. एक छोटा फोटो ब्रेक घेऊन आम्ही आता परत पुढे निघालेलो आहोत. आजचं डेस्टिनेशन इथून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर राहिलेलं आहे. जस्ट फील करा धुकं आणि हवा. हां 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 थोडा आपण वेट करतो आहे. ग्रुपमधला एक मेंबर रेन गिअर त्याचे घालतो आहे पावसाला सुरुवात असल्यामुळे. त्याचं आटपलं की आपण निघूया. सोबत गेलेलं बरं. वातावरण असं आहे, रस्ता असा आहे. 4 व्हीलर सुद्धा त्यांनी साईडला लावली आहे. धुकं जितकं दिसत नाही आहे. 50-60 मीटर हार्डली विजिबिलिटी. अशा धुक्यात मी भरपूर 4 व्हीलर चालवली आहे. 2 व्हीलर फर्स्ट टाईम. हेल्मेटचं वायझर मी ओपन केलंय जस्ट टू गेट अ फील. हो हो युनिक युनिक. डेस्टिनेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत. विंडमिल आहे दिसत नाही ना. आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. परत एकदा आम्ही पोचलो आहोत सातारा हायवेला. आजची ट्रिप अतिशय अतिशय युनिक आणि अतिशय छान झालेली आहे. पाऊस येईल असं वाटलं होतं. तिकडे पाऊस होता पण आता हायवेला आल्यावर क्लायमेट चेंज झालं म्हणून सगळ्यांनी रेन गिअर वगैरे आम्ही काढून आत ठेवलेत. हो आता पाऊस येऊ नये.
सालकेवाडीहून निघतानाही गोप्रो मी आतच ठेवलेला, बऱ्यापैकी पाऊस होता. सालकेवाडीला वर गेल्यानंतर जो काही क्लायमेट चेंज झाला होता, फॉग म्हणजे विंडमिलच्या खाली आम्ही उभे आणि आम्हाला वरची विंडमिल दिसत नव्हती, हार्डली 20 मीटर्सवर. व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की फॉगमधली विंडमिल आणि फॉग गेल्यानंतरची विंडमिल. आता परत एकदा हायवे. साडे 11 झाले आहेत आणि आतापर्यंत टोटल 196 किलोमीटरची आपली राईड झालेली आहे. घर साधारणतः इथून 120 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटरची आज आपली राईड होणार आहे. बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम झालेली आहे इथे हायवेला. बाईक असल्यामुळे आम्ही कुठून कुठून निघायचा प्रयत्न करतोय. ॲक्सिडेंट झालाय काय माहित नाही. फुल ट्रॅफिक. पूर्ण जाम आहे, ऑलमोस्ट 4 ते 5 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे. कारण समजू शकत नाही. पावसाची रिमझिम आता सुरुवात झाली आहे. रेनगेर आम्ही घालत आहोत आणि पावसात चालवतो नव्हतं, त्यामुळे आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आणि भेटूया परत नवीन असा एक सुंदर असा ब्लॉग. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि शुअरली काही कमेंट असेल तर त्याही पाठवा. चला भेटूया परत अशाच नवीन एखाद्या सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, साई नारायण, जय शिवराय.